मंगलमय परत अखिलेश्वर नंद नंदन आनंदन कंद अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू श्री पंढरीचे पांडुरंग परमात्म्याची असीम कृपा आपल्या संसारामध्ये कुठेतरी शीतलता प्रदान करत असताना पाहायला मिळते. तप्त असलेला हा भवसागर या भवसागरामध्ये संसारामध्ये असा एकही जीवात्मा नाही ज्याला संसारात सुख प्राप्त झालं. संसार म्हणजे जीर्ण झालेलं वस्त्र आहे. त्या वस्त्राचा विचार कितीही केला, कितीही त्याला शिवण्याचं काम केलं, तरी तो संसार, ते जीर्ण वस्त्र जसं नित्य फाटत असताना त्याप्रमाणे ह्या संसाराची अवस्था आहे. कोणतीही गोष्ट मनासारखी होत नाही त्याला संसार म्हणतात, आणि कोणतीही गोष्ट मनाच्या विरोधात होत नाही त्याला परमार्थ म्हणतात. एकदा का ह्या मनाला परमार्थाची चटक लागली का ते मन पूर्णत्वाला प्राप्त होतं. संसारामध्ये पूर्णत्व कधी नाही. अतृप्त असुसलेलं मन जेव्हा परमार्थ पथावर आरूढ होतं त्याची अतृप्ती अजून वाढत चालते. वाढत असताना सुद्धा त्याला तृप्त वाटतं, प्रसन्न वाटतं. का? या तृप्ततेत अतृप्तता प्राप्त होत असते. आणि संसारामध्ये कितीही आपण पहा, पूर्ण आहे अजिबात नाही. श्रीमंतापासून गरीब गाडण्यापर्यंत सगळ्यांचा विचार करा. कोणत्या ना कोणत्या रूपाने संसार आशेच्या दिशेने चालतोय, पूर्णतेच्या दिशेने चालत नाही. संसार जर पूर्णतेच्या दिशेने चालला असता तर मला वाटतं सगळ्यांनी परमार्थ टाकून आपण संसारच केला असता. ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा, सर्व संत मांदियाळीचा विचार जर आपल्या डोळ्यापुढे जर उभा राहिला तर त्यांची मार्गक्रमणा दिसत असताना आपल्याला सगळ्या जगताला संदेश देते. हा संसार दुःखप्रद आहेत. या संसारातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत असताना दिसतात, परंतु पूर्ण होत असलेल्या इच्छा आकांक्षा पुढच्या इच्छा आकांक्षांना जन्म देतात. याचा विचार आपल्या डोळ्यापुढे कधीही उभा राहत नाही. बस आता पुढे, परंतु त्या पुढे शब्दाच्या पुढे कायमच काय लागतो. पुढे काय याला संसार म्हणतात ना. जीवन सत्पथगामी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या संसाराचा आनंदही घेता येत नाही, आणि या संसारापासून परावृत्त सुद्धा होता येत नाही. आणि ह्याच अनुषंगाने ज्याप्रमाणे संत नरसिंह मेहता म्हणतात, भलुतही भागी जंजाल सुखे भंजिचू श्री गोपाल. जेव्हा नरसिंह महाराजांची पत्नी भर तारुण्यामध्ये गतप्राण होते, आणि गतप्राण झाल्यानंतर सगळी लोक हाय करतात, विचार करतात, अरे देवाचं किती भजन करतो रे बाबा, किती भजन करतो, किती चांगलं करतो. एवढं भजन करून तरी सुद्धा देवाने काय दिलं? चांगली सुंदर, चांगली रूपवान शीलवान पत्नी असताना सुद्धा भगवंताने त्याच बिचाऱ्या साधूकडनं हिरावून घेतली. एवढी चांगली पत्नी असताना जर त्या देवाने एवढा मोठा अन्याय नरसिंह महाराजांवर जर केलेला असेल ना, आता याच्यानंतर नरसिंह महाराज भजन करणार नाही, भजनाचा त्याग करतील. भजनामध्ये त्याग नाही झाला, उलट ते भजन वाढल्या गेलं. लोकांनी प्रश्न विचारला, अहो तुमच्या संसाराची राख रांगोळी ज्या देवाने केली आणि त्याच देवाचं तुम्ही भजन करतात, कसं काय चांगलं आहे तो? कसं काय चांगलं आहे? असं करणं चांगलं आहे का देवाने? आम्ही तर देवाचं तोंड सुद्धा पाहिलं नसतं. तुम्ही उलट भजनाला लागलात. अगोदर 2 तास भजन करत होता, आता 4 तास भजन करायला लागलात. असं काय केलं? तेव्हा नरसिंह मेहता आपल्या जीवनातील अनुभव सांगतात. देवाची खूप करुणा आहेत माझ्या जीवनात, देवाची खूप मोठी कृपा आहेत माझ्या जीवनात कृपा आहेत म्हणे. अशी कृपा
संसारामध्ये विघ्न आणणं ही देवाची कृपा, हो देवाचीच कृपा. देश त्यागो महान व्याधी, विरोधो बंधु भिस्सहा, धनहानी अपमानंच मदानुग्रह लक्षणम. एका सूत्रावलीमध्ये अत्यंत गोड भगवंताचे शब्द गुंफलेले पाहायला मिळत आहेत. जर यदा कदाचित गावातून एखाद्या व्यक्तीला, एखाद्या साधूला हाकलून दिलं ना, तो साधू म्हणतो ही सुद्धा माझ्यावर कृपाच आहेत. जर यदा कदाचित त्या साधूला त्याच्या जीवनामध्ये एखादी महान व्याधी, मोठा रोग, जर आजार जर झालात ना, भगवंत म्हणतो ही सुद्धा मी पठ्ठ्याने मीच कृपा केली. दोन्ही भावाभावामध्ये भांडण लागलेत ना, कानोबर आहे तुकोबर आहे, भांडायला लागलेत. भांडायला लागल्यानंतर भगवंताला प्रश्न विचारलात. दोघंही चांगल्या प्रकारे साधुवृत्तीचे असताना सुद्धा भांडतात. भगवंत म्हणतात ही सुद्धा माझीच कृपा आहे. धनाचा अपहार झाला, दिवाळं निघालं, आणि दिवाळं निघाल्यानंतर सुद्धा भगवंताला प्रश्न विचारला, देवा अरे नित्य तुझं भजन करत असलेल्या भक्ताच्या संसारामध्ये, व्यवहारामध्ये दिवाळं निघालं. भगवंत म्हणतात ही सुद्धा माझीच कृपा आहे. सगळ्या लोकांच्या समवेवर गोड भजन करत असलेला भगवंताची कृपा संपादन केलेला माझा तुकोबा, जेव्हा त्याच तुकोबारायांची अवस्था पाहिली जाते ना, गावातील लोक हाकलून देतात, कोणीकडे जावे, कोपला पाटील, गावीचे हे लोक. ही अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भगवंत म्हणतात हा अनुग्रह, ही कृपा माझीच आहे, माझीच आहे. तुम्ही म्हणाल अशी कृपा आमच्या जीवनात नाही आली पाहिजे, नाही का? नाही आली पाहिजे, कोणीही मान्य करणार नाही. आणि ही कृपा कशी, तर त्याचं कारण सांगतात. असे प्रसंग जेव्हा येतात, खरा जो साधू असतो, खरा जो भक्त असतो, तो देवाशिवाय इतरत्र आपले प्रश्न मांडत नाही, तो भगवंतालाच प्रश्न विचारत असतो. भगवंताच्या नित्य सामिप्यामध्ये जायला सुरुवात करतोय. नरसिंह मेहतांची पत्नी गेली तेव्हा नरसिंह मेहता म्हणतात, रूपवान पत्नी होती, सौंदर्यवती होती, शीलवान होती, सगळ्या सर्व गुणांनी अनुकूल असलेली पत्नी, आणि अशी पत्नी भगवंताने मला दिल्यानंतर जर यदा कदाचित तिच्यामध्ये माझं मन जास्त गुंतलं असतं ना, माझं भजन बंद पडलं असतं, आणि नित्य मी तिचं चिंतन केलं असतं, तिच्या चिंतनाने माझ्या जीवनातील महत्त्वाचा काळ निघून गेला असता, आणि देवाचं भजन माझ्याकडनं झालं नसतं ना. मला वाटतं ते देवाचं भजन होण्यासाठीच भगवंताने माझी पत्नी हिरावून नेली. ही सुद्धा भगवंताचीच कृपा आहे, ही सुद्धा भगवंताचीच कृपा आहे. म्हणून जीवनात येणारे प्रसंग हे आपल्याला कुठेतरी सावध करत असतात. संसार सुरूसरती हा सरकणारा संसार आहेत ना, याच्यामध्ये बदल नावाची वस्तू ही कायमची आहेत, ज्याला परिवर्तन म्हणतात. 25 वर्षाच्या अगोदरचं शरीर वेगळं आणि आत्ताचं शरीर वेगळं अजिबात नाही, शरीर तेच आहेत. परिवर्तन घडलेलं पाहायला मिळतं आपल्याला. जर ह्या संसारात नित्य परिवर्तन आहेत, न बदलणारा भगवंताचं स्वरूप, न बदलणारं भगवंताचं भजन जर केलं, परिवर्तन होणारं संसार जरी असेल ना, तर त्या संसारामध्ये आपल्याला कुठेतरी भगवंताची कृपा होऊन सद्पदगामी होण्यासाठी कारण ठरतंय. म्हणून घडलेला आजचा जो प्रसंग आहे अत्यंत दुःखप्रद आहेत. नित्य खांदा देऊन ज्या संसाराला, ज्या भजनाला, ज्या मातेने खूप मोठा अधिभार लावला, त्या मातेचे आज वर्षश्राद्ध आहेत. आमच्या ताई सौभाग्यवती मंगलताई शिवाजी मुसळे यांच्या ह्या प्रथम स्मृतीला अभिवादन करत असताना कुठेतरी आमच्या माथ्यावर काही थोडंफार ऋण असावं, म्हणून ही सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त होते. आणि त्याचाच विचार आज या ठिकाणी आपण संतांच्या शब्दसुमनांनी नटवण्याचं काम करणार आहोत. तुकोबारांच्या काही ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. न लगे मायेसी बाळ निर्वावे, आपुल्या स्वभावे ओढे त्यासी, मज का लागला करणे विचार, ज्याचा दार भार त्याचे माथा, गोड धड त्यासी ठेवी न मागता, समाधान खाता नेदी मना, खेळता तले
बघुनियानी बैसोनिया स्तनीलानी बळे तरी पण मज का लागला करणे विचार ज्याचा जार भार त्याची माथा तुका म्हणे देह विसरे आपुला आघात तो त्याला लागोने देई मज हा लागला करणे विचार ज्याचा जार भार त्याची माथा कैलासवासी आमच्या ताई सौभाग्यवती मंगलताई यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहेत. एक बारकाईने लक्ष द्या. गेलेल्या माणसाला आपल्याला आणता येत नाही, परंतु गेलेल्या माणसाला सोडता देखील येत नाही. भगवंताने कितीही या पार्थिवाला पृथ्वीमध्ये मिसळवण्याचा प्रयत्न करा, शरीराला संपवता येईल हो देवाला. काळ ह्या शरीराला संपवू शकतो. ज्या पार्थिवाच्या अनुषंगाने जे विचार ह्या भूतलावर स्थानापन्न केलेले आहेत, प्रस्थापित केलेले आहेत, ते विचार मात्र नाहीसे करता येत नाहीत. आमच्या डोळ्यासमोरचे जे उदाहरण आहेत ते उदाहरण आपल्याला साक्षी देतात का मनुष्याच्या जीवनामध्ये संसार असू द्या किंवा परमार्थ असू द्या, तोला मुलाचा संसार करत असताना, तोला मुलाचा परमार्थ करत असताना त्या परमार्थाच्या अनुषंगाने कुठेतरी असं व्यक्तिमत्व असतं का ते व्यक्तिमत्व आपल्या पावलाला आधार देत असते. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे पाहत असताना आपल्याला डोळ्यासमोर एकच मूर्ती आठवते. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र नाही आठवत, आपल्याला राजमाता जिजाऊ माँसाहेब आठवतात. भगवान श्रीकृष्णाच्या बाळलीला जेव्हा आठवते तेव्हा आपल्याला देवकी नाही दिसत. ज्या 11 वर्ष, तब्बल 11 वर्ष भगवंताचं संगोपन ज्या मातेने केलं, ज्या मैयेने केलं, ती यशोदा मैया आठवते. तुकोबरायांचं वैकुंठ गमन आपल्याला दिसतंय. तुकोबरायांनी भामचंद्रावर, भंडाऱ्यावर, घोरड्यावर भजन केलेलं हे आपल्याला दिसतंय. परंतु हे सगळं पाहत असताना आपल्याला जिजाऊ मातेला विसरता येत नाही. ज्याच्या जीवनामध्ये संसारातील पाया, ज्या पायाला श्री म्हटलं जातं, ज्या जीवनातील श्री भक्कम असते ना, त्या जीवनाला आकार मिळतो, आयाम मिळतो. आजही तुम्ही पांडव प्रताप वाचतात, हरिविजय वाचतात, सगळी ग्रंथ मीमांसा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ना, तेव्हा ती कुंती माता विसरून चालत नाही. ज्या कुंतीने पांडवांना तब्बल 13 वर्ष वनवास उपभोगत असताना सुद्धा अनितीच्या दिशेने जाऊ दिलं नाही, ती कुंती आपल्याला आठवते. जर यदा कदाचित अटीतटीचे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा मनुष्य वाम मार्गाला जाण्याची दाट शक्यता असते. त्याची पावलं बदलण्याची दाट शक्यता असते. अनुकूलता असताना बिघडतात त्याच्यात विशेष नाहीत, प्रतिकूलता आल्यानंतर सुद्धा माणसं बिघडलेली पाहायला मिळत आहेत. असे काही चरित्र डोळ्यापुढे उभे राहतात का ते चरित्र पुढे उभे राहत असताना आपल्याला त्या प्रसंगाकडे सुद्धा दुर्लक्ष करून भागत नाही. आमच्या तात्यांच्या जीवनामध्ये पावलाला सुखाचे प्रसंग असू द्या किंवा दुःखाचे प्रसंग असू द्या, दोन्ही प्रसंगामध्ये हिमालयाच्या तोडीची उंचीची तीच सौभाग्य होती, तीच श्री. जेव्हा उभारी घेऊन कुठेतरी त्या जीवनाला आकार देत होती ना, आकार देत असतानाच परिणामतः कुठेतरी आता सुंदर आपला आशियाना तयार होणार, कुठेतरी आपलं सुंदर घर तयार होणार, कुठेतरी आपला संसार चांगल्या प्रकारे उभा राहणार. हा उभारी घेत असलेला संसार डोळ्यासमोर उभं राहत असतानाच आता उभारी घेईन आणि आता उभारी घेत म्हणता डोळे कधी बंद झाले, पत्ता देखील लागला नाहीत.
ज्या मातेकडे पाहत असताना साक्षात लक्ष्मीचं सौंदर्य, लक्ष्मीचं ऐश्वर्य सतत सतत उजळताना पाहायला मिळत होतं. एवढं सौंदर्य ज्या मातेकडे होतं, ज्या स्त्रीकडे होतं, ते सौंदर्य कुठेतरी भगवंताच्या चरणी विलीन झालं. विलीन होत असताना मी सांगेन तुम्हाला, एकतर जीवनामध्ये आईचा आधार सगळ्यात मोठा असतो आणि आईच्या पश्चात सगळ्यात मोठा आधार जो असतो तो कोणाचा असतो? पत्नीचा असतो. पत्नीचा स्त्रीचा असतोय. कोणतंही जीवन घ्या, ब्रह्मचर्य अवस्था असू द्या किंवा संसारी अवस्था असू द्या, स्त्रीचं पाठबळ जर चांगलं असेल ना तर जीवनामध्ये माणसाचं जीवन सुधारतं, माणसाचं जीवन सद्गतगामी होतं. आणि स्त्रीचं जीवन जर यदाकदाचित बिघडलेलं असेल ना, माणसाचं जीवन बिघडायला वेळ लागत नाही. संसार करत असताना, जीवन जगत असताना एकच स्त्री महाभारत सुद्धा घडवते आणि एकच स्त्री रामायण सुद्धा घडवताना पाहायला मिळते आपल्याला. स्त्रीला विसरून जमणार नाही आपल्याला, त्या नारीला, त्या पात्राला विसरून जमणार नाहीत. म्हणून जीवन जगत असताना आपल्या सौभाग्यवतीचा आधार सगळ्यात महत्त्वाचा असतोय. आज भैरवनाथाच्या ह्याच प्रांगणामध्ये ह्या परिवाराचा खूप मोठा वारसा परमार्थाचा त्यांनी जपलेला पाहायला मिळतोय. आमचे विष्णू ताते असतील, निवृत्ती ताते असतील आणि शिवाजी ताते असतील, ह्या तीनही भावंडांच्या जीवनामध्ये स्त्रीने खूप तोला मोलाचा आधार दिला आहे. आमच्या डोळ्यासमोरचे उदाहरणं दिसतात. गावातील सप्ताहाचं कार्य असू द्या किंवा सामाजिक कार्य असू द्या, त्या समाज कार्यामध्ये हिरिरीने वाटा घेत असताना कोणत्याही प्रकारचा पाठीमागे संसाराचा विचार त्यांच्या जीवनात आला नाहीत. कारण का? पाठीमागे सांभाळणारी भक्कम आहेत ना. स्त्री जर भक्कम असेल तर संसार सुद्धा चांगला होतोय. ही लहान लहान होते, प्रवीण झालं, आकाश झाले, लहान लहान होतंय. लहान लहान असताना आमच्या तात्यांचा संसाराकडे जेवढा पाहिजे तेवढा रस नाहीत. आपल्याला सर्वांना याची जाणीव आहे. बाहेर सगळं त्यांचं सगळं कार्य चालू असतानाच त्याच पोरांना, दोन्ही पोरींना घडवण्याचं काम फक्त आमच्या ताईंनी केलं. माझ्याही पेक्षा त्यांच्या संसाराची स्थिती, अवस्था आपल्या सर्वांना माहीत आहेत. संसारामध्ये अनेक चढ उतार त्यांच्या जीवनात आलेत. ते चढ उतार आपल्या डोळ्यासमोर आहेत. सुखाचेही प्रसंग डोळ्यासमोर आहेत, दुःखाचेही प्रसंग डोळ्यासमोर आहेत. अनेक प्रकारचे आघातही आलेत, परंतु त्या आघाताला न जुमानता ज्या मातेच्या चेहऱ्यावर कधीच नैराश्य पाहिलं नाही. माझ्या जीवनात कधीच नैराश्य नाहीत. फक्त एकदाच डोळ्यात अश्रू पाहिले आणि ते अश्रू पाहिल्यानंतर माझ्याही पायाच्या खालची माती हलली होती. ज्या दिवशी प्रवीणचं लग्न होतं ना, लग्न होतं, ट्रीटमेंट घेऊन जेव्हा ती माता, आमच्या ताई सर्व तीर्थ टाकेमध्ये आल्यात आणि आल्यानंतर जेव्हा माझ्याकडे पाहिल्यानंतर त्या मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू मावेना, मोठमोठ्याने ओक्साबोक्सी रडायला लागली. रडत असताना त्या डोळ्यांतून अश्रू पडणारे अश्रू फक्त एकच सांगत होते, माझ्या प्रवीणचं लग्न झालं, खूप चांगलं झालं. माझे डोळे बंद होण्याच्या अगोदर 2 डोळे त्याला प्राप्त झाले, चतुर्भुज झाला, लग्न झालं. कोणत्या मातेला दुसरी कोणती अपेक्षा असते हो? आपल्या मुलांचा उत्कर्ष, आपल्या पतीची वाहवा, आपल्या पतीला चांगलं स्थान मिळावं, आपल्या मुलांना चांगलं स्थान मिळावं. नव्हे आपल्या घरामध्ये वावरणारी तीच चिमुकली मुलगी जेव्हा ती वावरत असते ना, वावरत असताना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा संसार चांगला व्हावा याच्यापेक्षा जास्त अपेक्षा त्या स्त्रीला नसते. आपल्या सामान्याच्या जीवनामध्ये स्त्री असेल याच्यात विशेष नाही. आजही प्रभू रामचंद्रांचं चरित्र जेव्हा डोळ्यापुढे उभं राहत असताना तुम्ही म्हणाल, राजा दशरथामुळे रामाला किंमत मिळाली. राजा रामाचं नाव पुढे आल्यानंतर कौशल्या, सुमित्रा, कैकेयी या मातेंमुळे किंमत मिळाली. मी सांगेल त्या मातेंमुळे किंमत आहेच आहे, परंतु अजूनही काही असे पात्र आहेत का त्यांना विसरता येत नाही. प्रभू जेव्हा वनवासामध्ये निघतात, वनवासामध्ये निघाल्यानंतर सीता मातेचं अपहरण होतं आणि सीता मातेचं अपहरण झाल्यानंतर आता त्याच सीतेला शोधण्यासाठी प्रभूंचे पावलं पुढे पडायला सुरुवात होतात. पुढे पावलं पडायला सुरुवात होतात. भगवंताची वाट पाहत असणारी एक मैया, ज्या मैयाचा विचार आजही आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. नित्य साधू महात्म्याची सेवा करायची, मातंग ऋषींच्या दरबारामध्ये नित्य झाडलोट करायचं आणि झाडलोट करत असतानाच ती झाडलोट चालू आहेत. साधूंचा आशीर्वाद मिळाला. एक दिवस
एक दिवस ज्या प्रभूंच्या दर्शनासाठी सगळे लोक लालायत आहेत ना, लोक दर्शनासाठी निघतात ना, तेच प्रभू तुझ्या दर्शनासाठी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुझं दर्शन घेऊन त्याच रामाचा आदर्श सगळ्या जगताला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तीच मैया नित्य वाट पाहते. अरे लोकांशी आपण बोलतोय, माझे पाहुणे येतील का, मला नेण्यासाठी कोणीतरी येईल का, मला कोणीतरी सांगेल का. पाहुणं कोणी नाही, माणसं कोणी नाही, बोलावं कोणासाठी. ज्याप्रमाणे ज्ञानोबर आहे, कावड्याला आवाज देतो ना, त्याचप्रमाणे तीच शबरी मैया कावड्याला आवाज देते. अरे का हो, अरे कागा, सांग ना रे, सांग माझे प्रभू मला भेटायला येतील का, मला दर्शनाला दर्शन देण्यासाठी येतील का. जणू काही तो मुका असलेला कावळा आपल्या अत्यंत निष्ठुर आवाजामध्ये सुद्धा सांगतोय, मैया आलेत भगवंत तुझ्या दर्शनासाठी आल्याशिवाय राहणार नाही बरं का. बोल हरी बोल.
ती मैया कावळ्याला आवाज देते. कावळा शब्द हा मूळतः निष्ठुर शब्द आहे. शब्दही निष्ठुर, रंगसुद्धा निर्दयी आणि आवाजसुद्धा अत्यंत निर्दयी. कोणत्याही प्रकारचं गुणारोपण त्याच्या ठिकाणी करता येत नाही. आम्ही तर दोषोपी एके गुणेन वंदितो भवती. अनेक प्रकारचे दोष त्या कावळ्यामध्ये भरलेले आहेत. एवढं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. कावळ्यामध्ये दोष भरलेले आहेत. त्याचा रंग काळा नाही. ज्या काळ्या रंगाला कोणीही मदत करत नाही त्याचा रंग काळा. ज्याचा स्वरूपाकडे पाहत असताना न त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं सौंदर्य आहे. बरं, त्याचा आवाज किती गोड आहे. आवाज जर यदा कदाचित एखाद्या माणसाचा आवाज कोणत्याच पट्टीत लागत नसेल ना, तेव्हा त्या व्यक्तीला कशाची उपमा दिली जाते? कावळ्याची उपमा दिली जाते. म्हणजे आवाजही चांगला नाही, रंगही चांगला नाही. बरं, खाणं तरीच काय कोणतं आहे? आपण जर एखाद्या निर्दयी व्यक्तीला उपमा द्यायची ठरली तर ती उपमा देत असताना काय म्हणतोय? अरे काय डोम कावळ्यासारखी तुझी सवय तो कधी मोडणार नाही. कारण तो कावळा काय करतोय? जखमेवर आघात करण्याचं काम करतोय. हा व्यक्ती सुद्धा जिथे उणीव आहे तिथं आघात करण्याचं काम तो व्यक्ती करतोय. म्हणजे कावळ्याचे एकही गुण नाही. आणि अशा कावळ्याला जर यदा कदाचित पाहण्याचा प्रयत्न केला ना, त्या कावळ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या कावळ्याचा सगळ्यात मोठा गुण विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि शबरी मैया आपल्या पुढे व्यक्त करते. जर यदा कदाचित सकाळी उठल्याबरोबर आपण स्नान संध्या उरकली, तुळशी मैयाला अगरबत्ती लावली, मंदिरात दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आपल्या पुढे गाथा ज्ञानेश्वरी असेल आणि आपल्या दरवाज्यावर येऊन, आपल्या दरवाज्याच्या समोर येऊन जर तोच निष्ठुर असलेल्या आवाजात गाणारा कावळा जर काव काव करायला लागलात ना, आपण काय समजतोय? काय समजतो? हा शकुन आहे. शकुन. आणि तो शकुन म्हणजे काय? कोणीतरी आपल्या घरी कोण येणार? पाहुणा येणार. आपल्या घरी पाहुणा येणार. परंतु संतांच्या घरी येणारा पाहुणा वेगळा आहे. तो पाहुणा म्हणजे ज्या सगळ्याला त्यांची वाट पाहण्याची इच्छा आहे, सगळ्यांना इच्छा आहे की आपल्याही घरी आला पाहिजे, त्याला परमात्मा म्हणतात. ज्ञानोबा सुद्धा त्या कावळ्याला विचारतात, बाबा भगवंत येणार का? पांडुरंग परमात्मा येणार का? तो पंढरीश परमात्मा येणार का? शबरी मैया सुद्धा विचारते, माझे राम मला दर्शनासाठी येणार का? आणि शब्द मुखातून बाहेर पडतात. बोल कागा बोल मेरे राम कब आए, राम कब आए, मेरे राम कब आए। बोल कागा बोल मेरे राम कब आए। पहिलं
तोगे कावो कुकताय बैल तोगे कावो कुकताय. तोच कावळा, त्याच कावळ्याला तीच शबरी मैया पुन्हा पुन्हा विचारते. कावळ्याचा निरोप घेऊन तो कावळा, शबरी मातेचा निरोप घेऊन तो कावळा जणू काही अयोध्येमध्ये गेला असेल. अयोध्येमध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांचं दर्शन अयोध्येमध्ये झालेलं नसेल. तोच कावळा शृंगवेपुरामध्ये गेलेला असेल, भगवंताचं दर्शन झालेलं नसेल आणि तोच कावळा पंचवटीमध्ये आलात. हीच पंचवटी, ज्या पंचवटीमध्ये भगवंताचं वास्तव्य झालंय आणि त्याच पंचवटीमध्ये गेल्यानंतर ती कुटिया रिकामी दिसलेली असेल. कुठे असेल माझे प्रभू, कुठे असेल? कावळा त्याच वनातून, त्याच दंडकारण्यातून शोधत प्रभूंच्या जवळ आलेला असावा आणि प्रभूंना सांगितलेलं असावं, देवा तुमची वाट पाहत असलेली मैया वाट पाहते, लवकर चला ना. आणि त्या कावळेच्या आदेशानुसार भगवंत शबरी मातेच्या त्याच कुटियाजवळ येण्यासाठी निघतात. लखनजी सोबत आहेत. सीता मैया सीतेचा शोध घेत पावलं पुढे पडतात आणि पावलं पुढे पडल्यानंतर मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचल्यानंतर शबरी मैया शरीर क्रूश झालेलं आहेत. शरीरामध्ये त्राण नाही. डोळे मात्र जसेच 15-16 वर्षाच्या मुलीचे डोळे असतात ना, तशाच प्रकारे ते ताजे तवाने आहेत. भगवंताला विनंती केली होती, शरीर सुकलं तरी चालेल, मात्र डोळ्याची नजर जशीची तशीच राहिली पाहिजे. कारण ह्या डोळ्यांनी कोणाचं दर्शन घ्यायचं आहे? माझ्या प्रभूंचं दर्शन घ्यायचं आहेत ना माझ्या. अरे लक्षात घ्या, जीवनामध्ये ह्याच इंद्रियांचा उपयोग आपण इकडे तिकडे करतो. ही इंद्रिय जेव्हा भगवंताच्या चरणाच्या स्वाधीन केले जातात ना, या इंद्रियांना सुद्धा खूप मोठी किंमत येते. शबरी मैया आपल्या डोळ्यांची किंमत वाढवण्यासाठी त्या डोळ्यांना सांगते, बाबांनो इतरत्र बाकीचं काही पाहू नका, कारण तुम्हाला माझ्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं आहे. 90 वर्षाची झालेली तीच शबरी मैया जेव्हा वाट पाहते, भगवंत येतात आणि भगवंत आल्यानंतर भगवंताचं तेच स्वरूप सौंदर्य पाहिल्यानंतर शबरी मैया त्याच कुटियामध्ये भगवंताला बसवते आणि आपल्या करकमलांनी तोडून आणलेली तीच छोटी बोरं, ज्या बोरांना स्वतःच्या दातांचा स्पर्श झालेला आहे, तेच बोरं भगवंताच्या पुढे केले जातात. भगवंत मिटक्या मारत ते बोरं खायला सुरुवात करतात आणि बोरं खात असताना लक्ष्मणजी विचार करतायत, ना जातीची ना पातीची, ना स्वच्छता ना पवित्रता काही नसताना हे देवाला माझ्या दादाला काहीच कळत नाही का हो? काहीच कळत नाही. खरंच म्हणतात साधं हे बिचारं, साधं भोळं हे स्वभाव, भाळे भोळे भक्त गाताती सावडे. भगवंताची जशी विचारणा आहेत ना, त्याचप्रमाणे माझ्या रामाचं सगळं जीवन अत्यंत सरळ आहेत, साधं आहेत. त्याच्यामुळे सरळ माणसाला पुढच्याचा स्वभाव कसा ओळखता येणार? चांगल्या प्रकारे कपडे वगैरे सगळ्या प्रकारे आपला देखावा दाखवल्यानंतर लोक फसतात, भगवंत नाही फसत. भगवंत त्या स्वभावाकडे किंवा त्या स्वरूपाकडे नाही पाहत, आतील असणाऱ्या भावाकडे पाहतात. तूर प्रेमाचा केला, 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 तूर
कसा भुकेला. भगवंत त्या प्रेमाचा शोध घेण्याचं काम त्या बोरामध्ये करतात आणि ते प्रेम भगवंताला प्राप्त होतं. भगवंताच्या मुखामध्ये अत्यंत महत्त्वाचे तोलामोलाचे शब्द आहेत. ज्या मातेच्या कुशीतून मी जन्माला आलो, त्या मातेचं स्तनपान केलं. त्या स्तनपान करत असताना जे दूध मी प्राशन केलं ना, त्या दुधामध्ये जेवढा गोडवा नव्हता तेवढा गोडवा शबरीच्या त्या बोरांमध्ये आहेत. एक माय माझं लहानपण मोठं करण्याचं काम करते आणि माझं एक माय माझं मोठेपण अबाधित ठेवण्याचं काम करते. लहानपण ठेवणारी जपणारी माय म्हणजे माझी यशोदा माय होती आणि मोठंपण जपणारी माझी माय जर कोणती असेल तर माझी शबरी माय आहेत. माझ्या माईची सेवा मला घडली पाहिजे, केली पाहिजे. भगवंत ज्या आसनावर बसतात ना, त्या आसनावरून खाली उतरतात, शबरी मातेला बसवतात आणि शबरी मातेला सांगतात, माते खूप वाट पाहिली ग बाई तू माझी, खूप वाट पाहिली, खूप वाट. तुझे बोरं खूप गोड होते. लक्ष्मण जे असे मोठे भल्ले मोठे डोळे करून पाहतात. तोंड धुसलेलं नाही, दात घसलेले नाहीत. तेव्हा पेस्टची काही योजना नव्हती, ब्रश नव्हता, काही नव्हता. 90 वर्ष कसं काय काढलं काही पत्ता नाही ना. अशा पारशा तोंड्याचे तेच बोरं म्हणे हे खातं दादा, याला काही कळतं की नाही म्हणे. हेच बोरं एक दिवस तुला वाचवण्यासाठी येतील. ज्या बोरांची तीच आठवडी बाहेर फेकली जाते ना, त्याच बोरांच्या अनुषंगाने अनेक संत महात्म्यांच्या मुखातून शब्द ऐकलेले आहेत. त्यांची ती संजीवनी शेवटी शक्ती लागल्यानंतर लक्ष्मणाला वाचवण्यासाठी कारण ठरते. साधूचे शब्दही महत्त्वाचे असतात, साधूचे आश्रयही महत्त्वाचे असतात, साधूचे शस्त्रही महत्त्वाचे असतात, साधूंची कृपाही महत्त्वाची असते. अजून सांगू का, साधूंचा शाप देखील महत्त्वाचा असतो. साधूच्या शापाने सुद्धा कल्याण होतं, साधूच्या आशीर्वादानेही कल्याण होतं, साधूच्या वस्तूंनी सुद्धा कल्याण होतंय. म्हणून जीवनामध्ये साधूची कोणतीच वस्तू ही वाया जात नाहीत. जीवनामध्ये गाय महत्त्वाची आहेत, जीवनामध्ये माय महत्त्वाची आहेत आणि जीवनामध्ये साधूची कृपा महत्त्वाची आहेत. ज्या कृपेचं सतत सदैव आपण वाट पाहत राहावी आणि ती वाट पाहत असताना परिणामतः हीच माय जेव्हा डोळ्यापुढे उभे राहते, स्वतःच्या करकमलांनी प्रभू शबरी मातेचे पाय दाबू लागतात. ज्या मातेच्या कृपेने माझं जीवन धन्य झालं. जर प्रभू आपल्या मातेला विसरायला तयार नाहीत तर मग आपण कसं आपल्या आईला विसरावं. भारताच्या सीमेवर सेवारत असलेला आकाश तिकडनं फोन करतोय, आप्पा कार्यक्रम करायचा तर तुम्हालाच करावं लागेल. ताईचं कार्यक्रम तुम्हालाच मम्मीचा कार्यक्रम तुम्हालाच करावा लागणार. म्हटलं तू ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण खूप तोलामोलाचं आहे, तू जर माझ्या माईची सेवा करतो तर मला तुझी माईची सेवा मला करावंच लागणार आहेत ना. तू जर माझ्या माईची सेवा करतो तर मला तुझ्या माईची सेवा करावीच लागणार आहे. लक्षात घ्या, हे घर साधं घर नाहीत. आमचे निवृत्ती तात्या पोलीस दलामध्ये सेवा करत होते. त्याच्यानंतर आमचा नंदूभाऊ तोही पोलीस दलामध्ये सेवा करतोय, संदीप पोलीस दलामध्ये सेवा करतोय आणि आता भारताची सीमा, त्या सीमेचं रक्षण करण्याचं काम मला वाटतं आकाश करतोय. अजून कोणती समाजसेवा पाहिजे? पैसे तर वेश्यासुद्धा कमवते, भिकारीसुद्धा कमवतोय. एका भिकाऱ्याचं वर्णन करत असताना सांगितलं, स्वतःची फॉर्च्युनर गाडी असूनसुद्धा एका दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर भीक मागताना पाहायला मिळाला. म्हणजे भिकाऱ्याकडे सुद्धा फॉर्च्युनर आहेत. आपण तर सामान्य आहोत ना. पैसे सगळेच कमवतात, आपलं कर्म आपल्याला मोठं करतंय. आपल्या भारताची सेवा जर हा पुत्र आपल्या गावातील सुपुत्र करत असेल ना, मी सांगितलं माझा कार्यक्रम जरी असता तरी तो कार्यक्रम मला टाकावा लागला असता फक्त तुझ्या सेवेपुढे. कधी आपल्या डोक्यावर गोळी येईल, कधी आपलं जीवन संपेल याचा विचार न करता दर पावलाला क्षणाला श्वासाला जो पोरगा जर माझ्या आईची, माझ्या भाऊ मातेची सेवा जर करत असेल ना, तर तुकोबारेसुद्धा मागे पुढे पाहत नाहीत, संतसुद्धा मागे पुढे पाहत नाहीत, भगवंतसुद्धा मागे पुढे पाहत नाही. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षेसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. अरे निश्चयाने तू ते युद्ध कर अर्जुनाला सांगतात. मग सांगा, आपण का ऐकू नये, का सेवा करू नये? स्वतःच्या जीवनाचं समर्पण म्हणजे शुराचं जीवन आहे.
शुराचं जीवन आहे. कधी आपलं जीवन संपेल सांगता येत नाही. आणि ह्या भूमातेला वाचवण्याचंच काम दोनच व्यक्ती करतात ह्या जगतामध्ये. ह्या भारतामध्ये जर पाहिलं तर दोनच व्यक्ती आहेत, एक शेतकरी आणि दुसरा शूर. भूमीवर त्याच सीमेवर रक्षण करत असलेला शूर. या दोन्ही शूरावीरांना शेतीची सेवा करणारा शेतकरी आणि भूमीची सेवा करणारा शूर, या दोन्हींच्या शब्दांना तेवढं स्थान आहे, या दोन्हींच्याही जीवनांना तेवढं स्थान आहे. त्याच्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येणार नाही आणि नाहीच. सीमेवर लढतो आमचा जय जवान, उन्हाळा पावसात भिजतो जय किसान. सीमेवर लढतो जय जवान, सीमेवर लढतो जय जवान, उन्हाळा पावसात भिजतो जय किसान. जय भारत माता की काळी आई, जय भारत माता की काळी आई. भारत माता की मध्य प्रदेशामध्ये पांडुर्णा गाव आहेत बरं का. 2014-15 मध्ये आमचा कार्यक्रम होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर नागपूरवरून आम्ही सेवाग्रामने निघालो आणि सेवाग्राममधून निघाल्यानंतर साधारणतः भुसावळपर्यंत आलो. आणि भुसावळला आल्यानंतर काही आपल्या नाशिकची मंडळी घुसली, आमच्या डब्यामध्ये बसली. काहींचं रिझर्वेशन होतं, काही आर्मीची मुलंही बसलेली होती. 20, 22, 25 या वयातील मुलं होती. आणि त्याच्यातील एक आपल्या निफाड भागातील एक मुलगा होता. निफाड भागातील मुलगा आणि विचारलं, महाराज जी कहा जा रहे. त्याला वाटलं आम्ही हिंदी आहोत. कपडे पाहिल्यानंतर मी म्हटलं मराठीमध्ये आम्ही नाशिकचा आहेत म्हणे. मग म्हटलं तुम्ही कुठले आहात. अहो म्हटलं मी नाशिकचा आहेत. मग मराठीच तर बोलायचं ना. म्हणे आम्हाला वाटलं कोणीतरी दुसऱ्या स्टेटचे महाराज मंडळी आहेत. नाही म्हणे. म्हटलं मी महाराजच आहेत परंतु नाशिकचा आहेत.
इकडे कुठे म्हटलं मारोडला पाहून मध्य प्रदेशात गेलो होतो. तुमची काय सुट्टी आहेत म्हणे, आता 2 महिने जायचं नाही, सुट्टी आहेत म्हटलं. सुट्टी आहेत म्हटलं. खरंच तुमचं जीवन खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. देशाची सेवा करतायत. महाराज नाही म्हणे, तुम्ही देवाची सेवा करतात. म्हटलं देवाच्याही सेवापेक्षा तुमची सेवा खूप मोठी आहेत म्हणे. मी म्हटलं पावला पावलाला मरण असताना सुद्धा तुमचं पाऊल मागं सरकत नाही, हे सगळ्यात मोठी सेवा आहेत म्हटलं. महाराज बोलणं सोपं आहे, तो बोलणं, नुसतं सेवा करणं सोपं नाहीत, जगणंसुद्धा अवघड आहेत म्हणणं. म्हटलं झालं काय, काय झालं सांगू, काय झालं सांगू. 20 वर्ष आता 15 दिवस झालेत म्हणे माझं लग्न जमलं. माझं लग्न जमलं आहे. 20व्या वर्षी हो म्हणे. घरी करायला कोणी नाहीत, वडील वारलेले आहेत, आई एकटीच आहेत. आईला कोणीतरी मदतीला पाहिजे ना. तिकडच्या आईची सेवा करत असताना ह्या आईला विसरलं नाही पाहिजे ना. माझ्या आईची सेवा केली पाहिजे ना कोणीतरी. म्हणून मी विचार केला लग्न करून टाकावं. 21वं सुरू झालं, लग्न करून टाकावं. आणि लग्नासाठी एक स्थळ आलं आणि स्थळ आल्यानंतर सगळं जमलं. मुलगी आवडली आणि मुलीला मुलगाही देखील आवडला. 18वं वर्ष संपवून 19व्या वर्षामध्ये पदार्पण केलेली मुलगी माझ्या जीवनामध्ये येते. घरचे संस्कार वारकरी संस्कार असताना ती मुलगी एका देशसेवे करणाऱ्या मुलाच्या गळ्यात माळ टाकणार आहेत म्हणून सगळ्या गावामध्ये आनंद झाला का आपली मुलगी एका घरात जाणार आहे. सगळे लोक म्हणू लागले बाई तू खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं. जेव्हा लग्न जमलं तेव्हा तीच मुलगी आपल्या आजीला सांगण्यासाठी गेली, मुलगा कसा आहे, काय करतो. आजी म्हणते अजिबात 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 नाही म्हणून टाक. तुझ्या बापाला समजावून सांगण्याची माझी जबाबदारी आहे, तुला नाही म्हणायची गरज आहे. म्हणे काय झालं आजी, मुलगा दिसायला चांगला आहे, तरणा बांड आहेत, अवघं 21वं वय आहेत आणि ह्या मुलाशी लग्न करू नको, का करू नको. आजी म्हटले अगं त्याच्याशी लग्न करणं म्हणजे नित्य तुझ्या तळहातावर तुझ्या डोक्याचं कुंकू घेऊन तुला प्रवास करावा लागेल म्हणे. नित्य प्रत्येक पाऊल पडत असताना तुझं कुंकू कधी पुसेल सांगता येत नाही. आजही तुला आत्ताच समजावून सांगते, नकार दे लग्नाला, नकार दे. नकार दे म्हटल्यानंतर परिणामता ती मुलगी हसत हसत आपल्या आजीला म्हणत होती, आजी कोणतीच बाई अशी नाही का तिने तिचं कुंकू अबाधित ठेवलं. कोणाचं मरण कधी लिहिलेलं आहे मला माहीत नाही आई. माझ्या जीवनामध्ये माझं वैधव्य का माझं सौभाग्य माझ्या हातात आहे मला माहीत नाही. सगळं हे भगवंताच्या हातात जर असेल ना, माझ्या जीवनामध्ये जरी यदा कदाचित वैधव्य प्राप्त करण्याची वेळ जरी आली तरी एका शूराची पत्नी म्हणून मी जीवनामध्ये तशीची तशीच जगेल, परंतु लग्नाला नकार देणार नाही. सांगा काय अवघड आहे तो. त्या मुलाची ती पत्नीसुद्धा श्रेष्ठ आहेत, त्या मुलाची आईसुद्धा श्रेष्ठ आहेत आणि त्या मुलाचा बाप देखील श्रेष्ठ आहेत. का त्यांनाही माहीत आहेत आपला मुलगा घरी येतो की नाही, परत नाही याची शाश्वतीसुद्धा नाहीत. तरीही पोराला पाठवलं जातं. आपल्या काळजाचा तुकडा सीमेवर राहतो. वाट पाहत असताना आईबाप मात्र फक्त आस लावून बसतात, माझा पोरगा महिनाभर सुट्टीवर येईल, महिनाभर आमच्या ताब्यात राहील आणि महिनाभरानंतर परत ह्या देशाच्या सेवेसाठी जाईल. एवढं मोठं समर्पण ज्या मुलांचं आहे, त्या मुलांच्या आईबापांची सेवा जर करायची नाही तर मग कोणाची करावी, कोणाची करावी. त्या मातेनं एवढं मोठं समर्पण केलं. नित्य आमचं सानिध्य आहेत, जवळीकता आहेत. आम्ही जवळून त्या मातेला पाहिलं. स्वभाव अत्यंत परखड स्वभाव, बोलण्यामध्ये बोलणी नाहीत. जर पटलं नाही तर कितीही मोठा माणूस असू द्या, त्याला बोलण्याची धमक त्या मातेमध्ये होते. आता ती धमक मावळली ना हो, नाही ना, परत नाही बोलायला परत आता ती माता नाही बोलायला. परंतु मी सांगेल तुम्हाला, माईचा स्वभाव वेगळा असतो, आईचा स्वभाव वेगळा असतो. ती पोटामध्ये गाठ ठेवून जगते. तुम्ही म्हणाल गाठीचा माणूस चालत नाही, काठी चालत नाही, गाठीचं लाकूड चालत नाही, आणि ती पोटामध्ये गाठ ठेवून जगते का. ती गाठ फक्त स्वतःसाठी असते. तिचे ओठ जगतात फक्त पोरांसाठी, तिचं जीवन जगतं सगळं पोटासाठी. पोटाला गाठ मारते आणि जगते मात्र फक्त पोरांसाठी. तिला आई म्हणतात. स्वतःचा विचार करत नाही. तिच्या जीवनात विचार जो असतो तो फक्त पोरांचाच असतो.
न लगे मायेसी करणे विचार. स्वतःचा विचार ती करतच नाही करत ना. तिची ओढ नित्य याला आई म्हणतात. लक्षात घ्या, मुलाला बोलता जेव्हा यायला लागतं ना, बोलता यायला लागलं थोडं चुटकं बोलल्यानंतर एखादी गोष्ट आई अशी करते का जी गोष्ट योग्य नसते आणि योग्य नसताना ते चिमुकलं बाळ म्हणतं, मम्मी तुला काही कळत नाही. मग त्या मुलाकडून ती समजून घेते, बाळा कसं करायचं सांग ना. मग ते म्हणतं 1 झाल्यानंतर 2 काढायचा, 2 नंतर 3 असतो. अरे मला सांगायचं ना अगोदर असं. मग ते मुलगं मोठं होतं,
चांगलं कळायला लागतं, शाळेत जायला लागतं. शाळेत जायला लागल्यानंतर एखादी जर गोष्ट घडली, चांगली घडली, वाईट घडली, तर पुन्हा पुन्हा ते पोरगं म्हणतं, मम्मीला टोमल्या मारतं, आई तुला काही कळत नाही. त्याच्यानंतर त्याच मुलाची बहीण तीही मोठी होऊ लागते, सगळ्यांना मोठं करण्याचं काम करते आई, परंतु शब्द मात्र कायम ऐकावे लागतात, तुला काही कळत नाही. तिलाच काय म्हणतात, आई. बरोबर आहे ना, आई म्हणतात. अरे तिचं म्हातारपण येतंय, सगळ्यांचं संगोपन करणारी असते आई, परंतु तिला काही कळत नाही. जर आईला काही कळत नसतं तर तुम्हाला मोठं कसं केलं असतं, कशी झाली असती तुम्ही मोठे, कसे झाले असतात. जी आई आपल्या मुलांसाठी आयुष्यभर आपल्या कुटुंबाशी संघर्ष करते, समाजाशी संघर्ष करते, सगळ्यांशी संघर्ष करते. अरे समाजासाठी नाही, भगवंताशी सुद्धा संघर्ष करणारी फक्त आईच असते, आई असते. जर यदा कदाचित एका बाजूला मरण ठेवलं आणि एका बाजूला आपल्या पोटाचं पोर ठेवलं ना, ती आई मरणाला कवटाळते, परंतु पोराला सोडत नाही. सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी माँ. सगळे म्हणतात, ऐकतं कोण. प्रसंग आला तर आपल्या आईचे आपले उपकार आपल्या कोणत्याने अंगाने फेडण्याचा प्रयत्न करतात. त्या पोरांना विचारा तुम्ही, भगवंताशी संघर्ष करण्याची वेळ जरी आली तर ती आई संघर्ष करते, काळाची संघर्ष करण्याची वेळ जरी आली तरी ती आई संघर्ष करते. जास्त दिवस झाले नाही, 8 ते 15 दिवस झालेत, एकाच बोटीमध्ये 50 लोक नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर मस्तपैकी मुलांना पोरांना सुट्ट्या आहेत म्हणून फिरण्यासाठी जातात. सगळे लोक कोणी स्टेटस काय म्हणतात त्याला, काय काढतात ते मोबाईलमध्ये, असं नाही का काढतात ते, असं काय म्हणतात, हां ते शिल्पी अशी काढतात ते, असं पुढं हे तिकडं कोणी असं तोंड करतं, ते तिकडं तोंड करतं, कोणी तिकडं करतं. एका मायच्या पोटामध्ये पोरगं असं पोराला कवटाळून बसलेली बरं का. सगळे लोक विचार करतात, अगं बाई तू शिकलेली सवरलेली आहेत ना, तू काढायला पाहिजे ना, तूही पण असा काहीतरी फोटो काढायला पाहिजे ना. नाही, पाणी वाहतं आहेत, वारा धावतं आहेत. यदा कदाचित माझ्या लेकाची जर यदा कदाचित झोक जर पाण्याच्या दिशेने गेली तर तो पोरगा जगणार नाही. मी माझ्या पोराला सोडून नाही राहत. लोक समजावतात, लोकांचं ती माय ऐकत नाही, काळ विचार करतोय, अरे कशी तू सोडत नाही, पाहतो ना, नाही सोडत ना तू. ती नाही सोडले तरी मी तुझ्या कुशीतून तुझ्या बाहुबलाच्या यातून ह्या पोराला घेऊन जाईन, घाबरू नको. काळा संघर्ष करण्याचा प्रयत्न करतो, ती माय सोडत नाही पोराला, नाही सोडत. अर्धा तास झाला, 1 तास झाला, कशी सोडत नाही पाहूया. पाण्याच्या लाटा उसळायला सुरुवात करतात बरं का, मोठमोठ्या लाटा उसळायला सुरुवात करतात. लाटा जशा उसळायला सुरुवात करतायत, प्रत्येक जण आपल्या स्वतःचं कवच घालण्याचा प्रयत्न करतोय का जेणेकरून हे पाण्यापासून रक्षण करणारं कवच घातलं की आपण तरुण जाऊया. त्या मातेला सांगितलं जातं, ती माय जेव्हा त्या कवचाला घेते, स्वतःचं रक्षण करण्यासाठी असतं ना बोटीमध्ये, ते जॉकेट घालण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःला नाही घालत, आपल्या मुलाला घालण्याचा प्रयत्न करते. योगायोग पहा. अरे तू जॅकेट घाल का काही कर, परंतु तुझ्या पोराला नेल्याशिवाय मी राहणार नाहीत. आणि त्याच क्षणामध्ये अर्धा तासात 15 मिनिटात ती बोट उलटी होते. सगळे लोक कवच घालून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. ती माय
स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत नाही, ती स्वतःच्या लेकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. अवघं 25 ते 30 वर्ष वय, 31 वर्ष वय असताना ज्या मुलीला चांगल्या प्रकारे पोहता येते, यदा कदाचित तिने ठरवलं असतं तर स्वतःचा जीव वाचवून ती बाहेर निघाली असती, परंतु तिच्या डोळ्यासमोर एक काळ आपल्या बाळाला ओढण्याचं काम करतोय. काळ म्हणतोय बाळाला सोड, ती म्हणते बाळाला सोडणार नाही. तोच काळ म्हणतोय तुलाही नेल्याशिवाय राहणार नाही. ती माय म्हणते मलाही यायचं आहे, परंतु माझ्या बाळासोबतच यायचं आहे. ती बाळाला सोडत नाही. काळ जर नेत असेल ना माझ्या बाळाला, मी सुद्धा माझ्या बाळासाठी तुझ्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत. दोघांचंही प्रेत पाण्यामध्ये जसंची तसंच तरंगताना पाहायला मिळतंय. त्याच पाण्यामध्ये दोघंही मरतात. दोघांचा जीव संपतोय. संपल्यानंतर त्यांना काढण्यासाठी अनेक सुरक्षा रक्षक येतात. आल्यानंतर जेव्हा त्याच मातेचं प्रेत बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जातो ना, उघडं पडलेलं प्रेत, त्या उघड्या प्रेतामध्ये मिठी मारलेलं पोरगं जसेशी तसंच होतं. पोराचे हात बाजूला आहेत, आईचे हात मात्र घट्ट आहेत. आईचे हात घट्ट आहेत. जेव्हा त्या प्रेताला बाहेर काढलं जातं, माणसं जिवंत असताना आपल्या मुलावर प्रेम करतील याच्यात विशेष नाही. जेव्हा ते सुरक्षा रक्षक त्या मातेच्या हातांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात, मेलेली माय सुद्धा आपल्या पोराला सोडायला तयार नाहीत. याला आई म्हणतात. आई का आपण तिची सेवा करू नाही? का सेवा करू नाही? लोकांची चरित्र, लोकांचे नुसते दृष्टांत देऊन भागणार नाही. आपल्या जीवनात आपल्या आईची किंमत आपल्याला कळली पाहिजे. आज जर आपल्याला आईची किंमत कळत नसेल तर तुम्ही काही सगळं कमवून सुद्धा रिकाम्या हाताने जाणार आहोत ना सगळेच आपण? नाही. आज ह्या मातेची सेवा हे कुटुंब करतंय आणि ह्या सेवेला कुठेतरी आम्हाला सुद्धा आमचं थोडेसे शब्द खर्च करण्याचा जीव आज मानस प्राप्त होतोय. काहीतरी परमभाग्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. म्हणून आज सौभाग्यवती आमच्या मंगलताई आमच्यामध्ये नाही आहे, परंतु आजही ते सौभाग्य जसंची तसंच आबादित ठेवून गेल्यात. अहेवपणी मरण आले, आजीच्या माझ्या सोने झाले. अहेवपणी सौभाग्याचं लेणं असताना जेव्हा मृत्यू येतो तेव्हा ती पतिव्रता नारी भगवंताच्या चरणाजवळच जाते. शास्त्र सांगतंय अहेवपणी सौभाग्य असताना ज्या मातेने आपल्या परिवारालाही संघटित ठेवलं, आता सगळं कुटुंब सगळ्या प्रकारे चांगल्या सुशोभित आहेत ना, जीवन आपण भगवंताच्या चरणी विलीन करायला मोकळं झालो. सांगतो मी तुम्हाला आई कशी असते. 46-47 वर्षाचा काळ 70-72 दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर त्या दुष्काळातील काही घटका अजूनही आपल्याला स्मृतीमध्ये आठवण करून देतात का तो दुष्काळ किती भयानक होता. एका कुटुंबामध्ये खडी फोडण्याचं काम आईबाप करतायत आणि खडी फोडण्याचं काम करत असताना आई, गरीब घराण्यामध्ये कुटुंबामध्ये असलेली आई एका संसारामध्ये पदार्पण करते स्त्री, आणि त्या संसारामध्ये आल्यानंतर परिणामता 2 मुलं होतात. चिमुकली एक मुलगी, एक चिमुकला मुलगा. दोघांचं जीवन चांगलं सुरुवात होतंय. मुलगी 6 वर्षाची, मुलगा 3 वर्षाचा आणि 2-3 वर्षाचा पोरगा. आणि तोच पोरगा मोठा होऊ लागतो, मोठा होतो. आईबाप त्या मुलाला वाढवतात. घरी असलेली दरिद्रता, गरिबी नित्य पावलाला सतावते आणि अशाही परिस्थितीमध्ये त्या मुलाला ती माय वाढवते. पोरगा 6 वर्षाचा होतो तेव्हा बाप मरतो. दुष्काळामध्ये बाप संपला. आई वैधव्य घेऊन आपल्या मुलांना वाढवण्याचं काम करते. मुलाला वाढवते, चांगल्या प्रकारचं शिक्षण देते. शिक्षण चांगल्या प्रकारचं पूर्ण होतंय. चांगल्या प्रकारची नोकरी लागते, चांगल्या प्रकारची छोकरी मिळते. सगळा संसार चांगला झाला की तीच माता आपले डोळे बंद करून टाकते. आईचं जीवन संपलंय, परंतु एवढं मोठं उत्कर्ष पथावर आलेलं ते जीवन पाहिल्यानंतर लोक तोंडामध्ये बोट घालतात आणि त्याला विचारतात, बाबा एवढ्या हालाकीच्या परिस्थितीमधून तू एवढा मोठा झालात, काय झालं सांगा ना, एवढे मोठे तुम्ही कसे झाला सांगा ना. तेव्हा तीच व्यक्ती सगळ्या जगताला टाहो फोडून सांगते, ह्या दुष्काळामध्ये माझा जन्म झाला आणि या दुष्काळामध्ये जन्म झाल्यानंतर माझ्या बापाचीही परिस्थिती हालाकीची. माय खडी फोडण्याचं काम करते, बाप खडी फोडण्याचं काम करतोय. आणि जेव्हा मी लहान होतोय ना, सगळी लोक, अवतीभोवतीचे लोक मला सांगतायत,
का घरातील परिस्थिती कशी होती. प्रत्येक दृष्टांतासहित माझं जीवन माझ्या मायने कशा प्रकारे वाढवलं. जेव्हा हाच दुष्काळ सगळ्या जगताला ग्रासून टाकत होता, तेव्हा ह्याच दुष्काळाने माझ्या मायचं दूध सुद्धा ग्रासून टाकलं. स्वतः प्राशन केलं. मला दूध मिळत नव्हतं. माझ्या पोटातील भूक मात्र वाढत होती. आई विचार करते, बाळाची भूक वाढते, मग बाळाला द्यावं काय. काही नाही, घरामध्ये असलेलं पीठ होतं ना, गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठामध्ये ती पाणी टाकते, थोडीशी मिठाचे दाणे टाकते, चव येते आणि मला सांगायची, बाळा तुला दूध पाहिजे ना, दूध पाहिजे. दूध आणलंय मी तुझ्यासाठी, दूध आणलंय. विकत आणण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्याच दुधाची वाटी माझ्या पुढे ती माय करते. मला वाटतं खरंच हेच दूध आहेत का. आईच्या दुधापेक्षा सुद्धा घट्ट दूध आहेत. म्हणून मी तेही वाटी तोंडाला लावायचं. माझं सगळं लहानपण असं जायचं आणि त्याच लहानपणामध्ये आलेले प्रसंग माझ्या आईने अनुभवून मला एवढं मोठं केलं का त्या आईचे डोळे आज बंद झाले. स्वतःचं चरित्र तोच व्यक्ती सगळ्या जगतापुढे प्रस्थापित करतो का माझी माय कशी होती. तव
तुझ पाय तव वरी माया दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी माया. आई असते अशी आई असते म्हणून आईची आठवण आज आमचा प्रवीण असेल, आकाश असेल, आमच्या तात्या, आमच्या दोन्ही भगिनी, ताई माई, त्यांचा सगळा परिवार, या परिवाराच्या अनुषंगाने आज थोडंसं बोलण्याचा योग या ठिकाणी आलात. आईबाप जीवनात आहेत. आईबाप गेले का पुत्रही विचारत नाही आपल्याला, बरं का, पुत्रसुद्धा विचारत नाहीत. माणसाच्या जीवनात आईबाप आणि संसारामध्ये पत्नी ही सगळ्यात महत्त्वाची दोन्ही बाजू आहेत. जीवनातील पत्नी जर संपली तर संसाराला अर्थ नाहीत आणि जीवनातील आईबाप गेलेत का त्या जीवनाला अर्थ नसतो. म्हणून आज या दोन्ही घटना या ठिकाणी घडल्यात. एकांची दोघांची आई गेलीत आणि आमच्या तात्यांची पत्नी गेलीत. म्हणून आज हा थोडासा बोलण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झालात. कुठेतरी त्यांच्या सेवेचं ऋण आमच्यावर असेल म्हणून आज या ठिकाणी विचार प्रगट करण्याची संधी आपल्यापुढे प्रगट झालीत. कार्यक्रमाला उशीर झाला याची मला पूर्णतः जाणीव आहेत. त्याचं कारणही आहेत. आमच्या ह्या संगीत रत्नामध्ये आमचे प्रज्योतदादा जसे आहेत तसे आमचे पिंटू भाऊ आहेत, आमचे विकासदादा आहेत. येता येता पाथर्डीजवळ गाडी स्लिप झाली आणि पूर्ण एका बाजूने घसरलेला आहेत. वेळेवर तो पोरगा तिकडे दवाखान्यात पाठवलात आणि आमच्या अमरदादांनी आमच्या प्रज्योतदादांना घेऊन आलेत. म्हणून 5-10 मिनटं त्यांना यायला उशीर झालात. वास्तवता कार्यक्रमाची वेळ ही 10 ते 12च होती, परंतु काही कारणं होतात. शेवटी आता प्रसंग आहेत, प्रवास आहेत. आज या ठिकाणी आमच्या ताईंच्या निमित्ताने कथा करण्याचा प्रयत्न केलात, थोडासा विचार प्रगट करण्याचा प्रयत्न केलात. आमचा बंधू तो देश सेवा करतोय. आमच्या गावातील भरपूर मुलं आहेत का ती भारताची आपल्या देशाची सेवा करतात. खूप समाधान वाटतंय. या तरुणांकडे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतंय. आपल्या गावातील तरुण पिढी म्हणजे आपल्या गावाचे खांब आहेत आणि त्या खांबावर ह्या गावाची संस्कृती टिकलेली असते. गावातील तरुणाई जर भरकटलेली असेल तर त्या गावाला किंमत नसते आणि गावातील मोठी मंडळी जर विचार सोडून वागत असेल तर तरुणाई जरूर भरकटल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून मोठी माणसंही महत्त्वाची आहेत आणि गावातील तरुण पिढी देखील महत्त्वाची आहेत. आपल्या गावातील खूप मोठ्या माणसांचा संस्काराचा वारसा घेऊन ही थोर तरुण मंडळी प्रवास करतायत आणि तोच प्रवास करत असताना आम्हाला देखील समाधान वाटते. गावातील कोणतेही सांस्कृतिक कार्य असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये हिरिरीने आमची ही मंडळी हातभार लावते, मोठा वाटा उचलवते. म्हणून आज हा सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. जाता जाता एकच सांगेल, जर आकाश देशाची सेवा करत असेल तर त्याच देशाची सेवा करत असताना, आपल्या भूमातेची सेवा करत असताना आज त्याचं जीवन चांगल्या प्रकारे उत्कर्षाला प्राप्त होते आणि त्याच मुलाच्या आईची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं. म्हणून त्या मातेला तिच्या सत्कर्मानुसार चांगल्या प्रकारे गती प्रदान करो हीच अपेक्षा करतोय. वर्षश्राद्धाच्या निमित्ताने थोडं बोलण्याचा योग आलात. आज त्या मातेचा चांगल्या प्रकारे शेवट झालात. त्याच शेवटाला गोड करत असताना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आठवण केली पाहिजेत. त्याच तुकडोजी महाराजांचे विचार आपण प्रगट करूया. हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज असतील, आपल्या गावातील अत्यंत तोलामोलाचं भूषण नामदेव महाराज, ते गरुड पुराणाचं चिंतन करतात, चांगल्या प्रकारे गोमातेची सेवा करतायत. अशी अनेक मंडळी आहेत. सर्व मंडळीच्या अनुषंगाने आज ह्या सत्संगाला एक आकार देण्याचं काम केलं. आकाश चांगल्या प्रकारे देशाची सेवा करतो, माईची सेवा करतो. त्यांच्याच शब्दाच्या अनुषंगाने आज हे विचार प्रगट करण्याचा योग प्राप्त झाला. त्या मातेचा शेवट देखील अत्यंत गोड झाला. शेवट
कैलासवासी मंगलताई शिवाजी मुसळे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. या पुण्यस्मरणाच्या अनुषंगाने आपण सर्व एकत्रित आलात. पुनश्च आपणा सर्व पाहुणे मंडळीला खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. विशेष म्हणजे आमचं जीवन जसं जसं उत्कर्षगामी होते तसं तसं अनेक लोकांना एक भाव दाटून येतात का आपल्या मुलांना आपण आधार द्यावा. ही जेवढी भजनी मंडळी आहेत, शिवाजी तात्या झाले, गणपत भाऊ असतील, दत्तूभाऊ असतील, सकारी भाऊ, ही सगळी मोठी मंडळी, यांना एक आपलं जे गुरुकुल उभं राहतं, सगळ्याच मंडळीला खूप आनंद वाटतो की एवढं मोठं गुरुकुल आपल्या पंचक्रोशीमध्ये उभं राहत आहेत. तब्बल 1 ते 1.5 कोटीची इमारत आता कुठेतरी आकाशमंडळाला भेट देण्यासाठी वर 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 होते. पहिला मंदिर आता बऱ्यापैकी पूर्ण होत आला आहेत. 8-15 दिवसामध्ये स्लॅब पडतो आहे. तर त्या गुरुकुलाच्या कामासाठी मला सांगितलं नाव सांगू नाही म्हणून मी सांगत नाहीत. आमचे कैलासवासी निवृत्ती भागूजी मुसळे आणि आमच्या बग आणि आपले स्वतःचे चिरंजीव कैलासवासी सूर्यभान भाऊ
यांच्या निमित्ताने आमच्या अक्का लंका अक्का यांनी 5,011 रुपयाची देणगी गुरुकुलाच्या बांधकामासाठी दिली. मला सांगितलं नाव सांगू नका, म्हणून मी तुम्हाला सांगतो, कोणाला सांगू नका का त्यांनी ही मदत केली. मीही सांगणार नाही, तुम्ही सांगू नका. असं गुरुकुल उभं राहतं आहे आणि थोड्याच काळामध्ये आपल्या गुरुकुलाचं पूजन होणार आहेत, ज्याला वास्तुशांती म्हणतात. आणि ती तारीख डिक्लेअर केली जाईल आणि सगळ्यांना निमंत्रण दिलं जाईल. यदा कदाचित निमंत्रण नाही मिळालं तर तुमचंच गुरुकुल आहेत म्हणून या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं, असं हे निमंत्रण मी अगोदरच देऊन ठेवतो. कारण का हे गुरुकुल फक्त नांदूरगावचं नाहीत, फक्त सायकेडे महाराजांचं नाहीत, फक्त इगतपुरी तालुक्याचं नाहीत. कारण ह्या ठिकाणी येणारी मुलं ही जिथनं येतील तिथले मुलं म्हणजे ती कोणाचे असतील, आपलेच असतील. अशा मुलांना घडवण्याचं काम आपल्या ह्या गुरुकुलामध्ये होणार आहेत. आपल्या ह्या सगळ्या मंडळीच्या अनुषंगाने त्या गुरुकुलाला मोठा अधिभार लागणार आहेत आणि या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आमच्या या गुरुकुलाच्या कामासाठी आहेत. आमचे दत्तू भाऊ पावला पावलाला आमच्यासोबत आहेत. महाराज, तुम्हाला कशाची गरज पडली, कोणतंही मटेरियल लागू द्या, ते आम्हाला मदत करतात. म्हणून पुनश्च एकदा या संपूर्ण परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आमच्या ताईंना हीच भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. आमच्या भारताची सेवा करत असलेले आमचे आकाशदादा यांनी सांगितलं की आमच्या आईच्या निमित्ताने आमच्याकडनं सुद्धा 5,001 रुपयाची देणगी या गुरुकुलाच्या बांधकामासाठी दिली जात आहेत. आणि एक लक्षात घ्या, या सगळ्याचं नामाभिधान आपण जेव्हा गुरुकुल पूर्ण होईल तेव्हा मार्बलवर त्यांचे नावं टाकणार आहोत. हे गुरुकुल चालू आहेत आणि उभं आहेत तोपर्यंत त्यांचे नावं जशीची तसेच अजरामर राहतील, जेणेकरून मंदिरांच्या कामाला सगळ्यांची मदत होते. परंतु चालती बोलती मंदिरं ज्या मंदिरामध्ये उभे राहणार आहेत अशा मंदिराचं काम अत्यंत तोलामोलाचं आहे. आमचे बोधेबाबा सांगायचे, अरे मंदिराचं काम कोणी करतं, पाषाणाचा देव बोलत नाही, परंतु गुरुकुल जर काढलं तर त्याच्यातील प्रत्येक देव बोलल्याशिवाय राहणार नाहीत. एक मुलगा सुधारला तर एक परिवार सुधरेल आणि एक परिवार सुधारला तर सगळं गाव सुधारल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून या गुरुकुलाची योजना ह्या ठिकाणी आपण आखली. आमच्या आईच्या निमित्ताने प्रवीण भाऊंनीसुद्धा खूप मोठी मदत केली. सगळ्यांना विनंती आहेत, लवकरात लवकर आपलं गुरुकुल उभं राहावं. एवढा आशीर्वाद जरी तुमचा मिळाला तरी खूप मोठा तो आधार आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाहीत. सर्वांनी आपापल्या स्वस्थानी जागेवर उभं राहायचं आहे. भजन घेऊ, 1 मिनटं भजन घेऊ आणि नंतर पसायदानाच्या रूपाने आपली सांगता होईल. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपानोताबाई ज्ञान सखया. सर्वांनी बोला, सर्वात मोठे भाव समर्पित होईल. कोणीच म्हणत नाही भर चावडीवर दरोडा, असं केलं नाही पाहिजे ना हो. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे ना, असं करू नका करू नका. जेवणाची व्यवस्था सुंदर केलेली आहेत ना तात्या, अत्यंत गोड जेवण आहेत. मग गोड भजन सुद्धा गायलं पाहिजे ना, सर्वांनी म्हटलं पाहिजे. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान
धन्यवाद सर्वांना धन्यवाद हरी 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 जय हो त्यांनाही धन्यवाद. आमचे रोहन दादा अत्यंत गोड स्वभाव आहेत. आमच्या माधवगिरीजी बाबांची कृपा आणि संतोषगिरीजी बाबांची कृपा ज्यांच्यावर नित्य ओघावती वाहते, जशी गंगा वाहते ना त्याप्रमाणे ज्यांच्यावर कृपा आहेत असे आमचे रोहन दादा. या सगळ्या कला संच मंडळीच्या साठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. थोडेच दिवस झालेत